तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला सुरुवात झाली आहे। अजित पवार, रोहित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये खलबत होतात। रात्री उशिरा जिजाई बंगल्यावर चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला आता सुरुवात झाली आहे। अजित पवार, रोहित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये खलबत होतात। रात्री उशिरा जिजाई बंगल्यावर चर्चा झाल्याची ही माहिती मिळतेय। त्यामुळे आता या संपूर्ण चर्चा आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर होणार का, काही सकारात्मक निर्णय यामधून समोर येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर अजित पवारांच्या भेटीवर रोहित पवारांचं "तो मी नव्हेच" अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांनी मात्र लपवाछपवी केली आहे। रोहित पवार जिजाई बंगल्यात दिसले, मात्र माध्यमांना त्यांनी "मी अजित पवारांना भेटलोच नाही" असं सांगितलेलं आहे। अजित पवारांसोबत MH42 BJ 3447 या नंबरची गाडी माझ्याकडे 17 गाड्या आहेत। नाही, बरोबर आहे। ही गाडी तुमची नव्हती, पण या क्रमांकाच्या गाडीत तुमच्यासारखी व्यक्ती दिसते जी अजित पवारांच्या बंगल्यामधून बाहेर पडताना कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसते। तुम्हाला सांगितलंय की तिथं आपले अमोल कोल्हे डॉक्टर जे होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग झाली। तुम्ही होतात का नाही बैठकीला? असाच अरे 10 वेळा मी सांगितलेलं आहे, नव्हतं तिथे। तर ठाकरे बंधूंची युती तर झाली, मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे। इच्छुक उमेदवारांची वॉर्ड व्यतिरिक्त जागेवर लढण्यास नाना होतीये। ठाकरे बंधूंच्या जागा वाटपात अद्यापही रस्सीखेच सुरू आहे। माहीम, शिवडी, भांडूप, विक्रोळीत जागांचा तिढा अद्याप कायम आहे। तर शिवडीतील 2 जागा ठाकरे सेनेला तर 1 जागा मनसेला देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। एका ठिकाणी आता ठाकरेंची युती तर झालेली आहे, मात्र जागा वाटपाचा तिढा काही सुटेना झालाय। माहीम, शिवडी, भांडूप, विक्रोळीत जागांचा तिढा कायम असल्याचं समजतंय। तर या संदर्भात शिवडीतील 2 जागा ठाकरे सेनेला तर 1 जागा मनसेला देण्याचा निर्णय झाल्याचं देखील समजतंय। त्यामुळे या जागा वाटपासंदर्भात आता ठाकरे बंधू मात्र समाधानी आहेत का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा अद्यापही रस्सीखेच सुरू असल्याचं समजतंय। एका ठिकाणी ठाकरे बंधूंची युती झाली, एक पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।